Students, in last lecture we have studied how galvanometer can be converted into ammeter. Moving coil galvanometer as ammeter. Ammeter is the device used to measure current, and we have found the equation for shunt resistance. S equal to Ig upon I minus Ig into G. This is the equation of shunt. Shunt means the parallel resistance connected with the galvanometer coil. Now suppose I is range of ammeter. I म्हणजे ammeter किती करंट मोजणार ती range of ammeter. We know this Ig is the value of current which gives full scale deflection. म्हणजे Ig एवढा करंट ज्यावेळी सेंड होतो त्यावेळी फुल स्केल डिफ्लेक्शन मिळतं आपल्याला. आणि I म्हणजे ॲमीटरची रेंज, किती तुम्ही त्या ॲमीटरच्या सहाय्याने करंट मोजू शकता ती रेंज. नाव सपोज I इक्वल टू NIG. रेंज जी आहे ॲमीटरची ती N टाइम्स Ig आहे. जर N टाइम्स Ig असेल तर आपल्याला S ची व्हॅल्यू काढता येईल. S इक्वल टू इथं काय येणार बघा, Ig अपॉन NIG. I इज इक्वल टू NIG मायनस IG इंटू G. आणि हे जर आपण घातलं इक्वेशनमध्ये तर काय येतं, S ची किंमत किती येणार, यातला IG कॅन्सल होणार बघा. IG आपण कॉमन काढू शकतो आणि IG कॅन्सल होतो, त्यामुळं हा IG कॅन्सल झाला म्हणजे 1 अपॉन N मायनस 1 येणार इंटू G. म्हणजे S इक्वल टू G अपॉन N मायनस 1. And this is the value of shunt resistance. If we have to increase the range of ammeter N times Ig, then we have to connect S equal to G upon N minus 1. म्हणजे एवढा G अपॉन N मायनस 1 एवढा रेजिस्टन्स तुम्हाला या गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलशी पॅरलल मध्ये जोडायला पाहिजे. शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स. आता पुढचा जो भाग आहे आपण आज बघणार आहे तो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर युज्ड ॲज व्होल्टमीटर. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर युज्ड ॲज व्होल्टमीटर. आता व्होल्टमीटर म्हणजे आपण कशासाठी वापरतो सांगा. व्होल्टमीटर इज यूज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळी मोजण्यासाठी आपण एक मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर वापरणार त्यावेळी त्याला म्हणणार आपण व्होल्टमीटर. मग आता हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कोणत्याही 2 पॉइंट मधला आपण मोजणार. म्हणजे इथं वर सगळं सर्किट आहे समजा तुमचं, आपण असं काढलंय आणि या 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजायचा असेल तर तुम्हाला इथं हा व्होल्टमीटर वापरायचा. म्हणजे इथल्या 2 पॉइंट असतील तर इथं तुमचा हा व्होल्टमीटर असणार आहे. म्हणजे दिस व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड पॅरलल टू द सर्किट. म्हणजे या सर्किट मधल्या ज्या 2 पॉइंट मधला तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे त्या 2 पॉइंट मध्ये त्याला पॅरलल जोडलं पाहिजे. मग आता ज्यावेळी पॅरलल तुम्ही जोडणार त्यावेळी पूर्ण तुमचा जो करंट आहे तो करंट त्यातनं न जाता या 2 पॉइंट मधनं गेला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे इथं आता ह्या 2 पॉइंट मधला ज्यावेळी तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स मोजणार त्यावेळी I डायरेक्टली प्रपोर्शनल टू V आहे किंवा V डायरेक्टली प्रपोर्शनल टू I आहे. म्हणजे सगळा आपला जो पोटेन्शियल आहे यातनं गेलं पाहिजे या 2 पॉइंट, तर वर नाही गेलं पाहिजे ते आता करंट. म्हणजेच व्होल्टमीटर must have
हाय रेजिस्टन्स. व्होल्टमीटर मस्ट हॅव हाय रेजिस्टन्स, म्हणजे व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स जो आहे तो जास्त असला पाहिजे. मग जास्त म्हणजे किती, तर आयडियल व्होल्टमीटर जर तुम्ही कन्सिडर केलं तर आयडियल व्होल्टमीटर हॅज इन्फानाइट रेजिस्टन्स. आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती असणार आहे, इन्फिनिटी असणार आहे. पण आपला इन प्रॅक्टिस इन्फिनाइट रेजिस्टन्स शक्य नाही, म्हणजे हा जो व्होल्टमीटर आहे त्याचा रेजिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे, हाय असला पाहिजे. मग हा जो हाय रेजिस्टन्स आहे तो हाय रेजिस्टन्स मग कसा करायला पाहिजे तुम्हाला, तर ही जी गॅल्व्हॅनोमीटर कॉईल आहे या गॅल्व्हॅनोमीटर कॉईलशी तुम्हाला काय केलं पाहिजे, सिरीजमध्ये आता हाय रेजिस्टन्स जोडला पाहिजे. आणि मग या हाय रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायला पाहिजे. मग आता बघा, हा जो हाय रेजिस्टन्स आहे हा हाय रेजिस्टन्स काय काय करणार, तर हा हाय रेजिस्टन्स हा या गॅल्व्हॅनोमीटर कॉईलची जी गॅल्व्हॅनोमीटर कॉईल कशी असते आपली डेलिकेट असते, त्याचं पण संरक्षण हाय रेजिस्टन्स करणार आणि या व्होल्टमीटरची रेंज वाढवण्याचं काम करणार. म्हणजे ही 3 कामं करणार की आपल्या व्होल्टमीटरचं रेजिस्टन्स आपल्याला वाढवायचं आहे आणि सगळा जो व्होल्टेज आहे किंवा करंट आहे ते ज्या डिझायर्ड 2 पॉईंट्स आहेत त्यातनं गेले पाहिजेत. म्हणजे हाय रेजिस्टन्स या गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स वाढवायचं काम करतो, रेंज ऑफ व्होल्टमीटर तो वाढवतो आणि तिसरे काम, इट प्रोटेक्ट द गॅल्व्हॅनोमीटर कॉईल फ्रॉम डॅमेज. मग ह्या तिन्ही पर्पजेस सर्व करण्यासाठी आपण इथं सर्किट काढू शकतो. इथं समजा आपण असा हा रेजिस्टन्स हाय रेजिस्टन्स घेतला आणि हा तुमचा गॅल्व्हॅनोमीटर, या दोन्ही सिरीजमध्ये, आणि हे जे 2 पॉईंट आहेत या 2 पॉईंटमध्ये तुमचं आता व्होल्टेज असणार आहे. इथून हा करंट आय येणार and this is your voltmeter. ह्या रेजिस्टन्सला आपण आर नाव देऊया. नोट्समध्ये मी काय नाव दिलंय ते बघूया. प्रत्येक वेळी आपण नावं बदलून व्यवस्थित काय काय केलंय ते लक्षात ठेवा. चुकून नाव बदललं असलं तरी आपल्याला समजायचं काय अवघड नाही जायला पाहिजे. तुम्हाला नावं बदलली तरी लक्षात यायला पाहिजे थेअरी. म्हणजे इथं या गॅल्व्हॅनोमीटरशी जोडलेला आपला हा जो रेजिस्टन्स आहे तो एक्स नाव दिले बघा आपण. पहिल्यांदा जी काढलंय म्हणजे इथं एक्स नाव दिलंय आणि इथं जी नाव दिलंय. मग हा जो करंट आहे तो करंट इकडून आय असा येणार आहे, पण हा आय जो आहे तो पूर्ण इथं न येता फक्त किती येणार करंट, आय जी. म्हणजे इथं पण आता हे दोन्ही सिरीजमध्ये आहेत त्यामुळे इथं सुद्धा असणारा करंट किती असणार आहे, आय जी. आणि हा जो व्ही आहे तो व्ही 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे जी इज रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॉईल म्हणूया आपण, आणि एक्स सिरीज रेजिस्टन्स. एक्स इज सिरीज रेजिस्टन्स. आता आपल्याला या एक्सची किंमत काढायची शोधून. मग एक्सची किंमत शोधून काढण्यासाठी हा जो व्ही आहे तो व्ही किती असेल बघा. आता व्ही इज इक्वल टू आपण याच्या अक्रॉसचा जो पोटेन्शियल आहे याला नाव देऊया व्ही एक्स, आणि याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आहे त्याला म्हणूया व्ही जी. म्हणजे व्ही इक्वल टू काय येणार, व्ही एक्स प्लस व्ही जी. आता व्ही एक्स किती असेल बघा, करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणजे करंट किती आहे, आय जी इंटू रेजिस्टन्स एक्स, प्लस व्ही जी किती असणार आहे, करंट तेवढाच आहे सिरीजमध्ये जोडले म्हणजे आय जी इंटू जी, रेजिस्टन्स जी आहे. आय जी कॉमन काढा, आय जी एक्स प्लस जी. अँड देअरफॉर आपण हे बाजू बदलूया, एक्स प्लस जी
इक्वल टू आय जी इकडं गेलं व्ही अपॉन आय जी. तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे आणि त्यामुळं एक्स इक्वल टू काय येईल, एक्स इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस जी. Using this equation, you can determine the value of series resistance connected with the galvanometer coil. गॅल्व्हॅनोमीटर कॉइलशी कनेक्ट करताना जो सिरीज रेजिस्टन्स तुम्ही घेणार आहे हाय रेजिस्टन्स तो या इक्वेशनने काढता येईल. आता इथं सुद्धा तुम्हाला ही जी व्ही आहे ही रेंज ऑफ व्होल्टमीटर आहे. म्हणजे व्ही काय झाला तुमचा, व्ही रेंज ऑफ व्होल्टमीटर, व्ही इज रेंज ऑफ व्होल्टमीटर. आणि मग जर तुम्ही एन इक्वल टू, आता आपण असं घेऊया एन इक्वल टू व्ही अपॉन व्ही जी, एन इक्वल टू व्ही अपॉन व्ही जी. म्हणजेच काय आता बघा, व्ही इक्वल टू काय येणार, एन व्ही जी, व्ही इक्वल टू एन व्ही जी. मग या इक्वेशनवरून आपला एक्स इक्वल टू कसं येईल, एक्स इक्वल टू एन व्ही जी अपॉन आय जी मायनस जी. आता इथं व्ही अपॉन आय म्हणजेच रेजिस्टन्स असतो, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. मग व्ही जी अपॉन आय जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधला हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि त्यातनं वाहणारा करंट. व्ही जी अपॉन आय जी म्हणजे काय येणार, मग गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स. म्हणजे जी इक्वल टू काय येणार, व्ही जी अपॉन आय जी. आणि त्यामुळे एक्स बरोबर काय येईल बघा, एन जी मायनस जी. जी कॉमन काढा, एक्स इक्वल टू जी जर कॉमन काढलं तर काय येतं, जी इन ब्रॅकेट एन मायनस वन. Using this equation, you can find out the value of X series resistance. म्हणजे इथं सुद्धा V ही रेंज ऑफ व्होल्टमीटर आहे आणि ही काढण्यासाठी तुम्ही या इक्वेशनचा उपयोग करू शकता. इथं आपल्याला परत एकदा तुम्ही लक्षात घ्या, इथं तुमचं जर जम्बलिंग झालं असेल तर आरच्या ऐवजी फक्त आपण सिरीज रेजिस्टन्स काय जोडलाय, एक्स घेतलाय. आणि या एक्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स त्याला आपण व्ही एक्स म्हणलं, जीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स त्याला व्ही जी म्हणलं. आणि हा जो व्ही आहे तो व्ही बरोबर काय येणार, व्ही एक्स प्लस व्ही जी. याच्यावरून आपण काढलं. आणि व्ही म्हणजेच काय आहे, आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला वापरून काढले आपण हे. आणि म्हणजे इथं आय जी दोन्ही मधला करंट असल्यामुळं व्ही एक्स बरोबर काय येणार, आय जी इंटू एक्स. व्ही जी बरोबर आय जी इंटू जी. आय जी कॉमन काढला आणि आय जी एक्स प्लस जी. हे पुस्तकातले हे नोटेशन्स तुम्हाला मुद्दाम मी लिहिलेत का, परत तुमचं जम्बलिंग व्हायला नको म्हणून. आता हा जो एक्स आहे याचे फंक्शन्स काय काय, मग दिस एक्स म्हणजे हाय रेजिस्टन्स एक्स काय करतो, इट इन्क्रीजेस द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे आपण, मी तुम्हाला काय सांगितलं की हा जो आयडियल व्होल्टमीटर असतो, या आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स इन्फानाइट असतो, इन्फिनिटी असतो. ते का इन्फिनिटी करू शकत नाही आपण, पण त्याची व्हॅल्यू वाढवू शकतो. म्हणजे हा जो एक्स आहे तो सिरीजमध्ये असल्यामुळं त्या गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स तो काय करतो, वाढवतो. त्यानंतर इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ व्होल्टमीटर, व्होल्टमीटरची रेंज वाढवतो. आणि तिसरं, इट प्रोटेक्ट द गॅल्व्हॅनोमीटर कॉइल, इट प्रोटेक्ट्स द गॅल्व्हॅनोमीटर कॉइल फ्रॉम डॅमेज. आता या एमिटर आणि व्होल्टमीटर मध्ये तुम्ही डिस्टिंग्विश एमिटर अँड व्होल्टमीटर असे पण प्रश्न येऊ शकतात. तर इथं हा जो एमिटर आहे तो एमिटर पहिल्यांदा फंक्शन वाईज काय, एमिटर मेजर्स करंट, एमिटर करंट मोजतो. आणि व्होल्टमीटर काय मोजतं बघा, इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. एमिटर करंट मोजण्यासाठी वापरतो आपण आणि व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी वापरतो. एमिटर कसं जोडतात सर्किटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं हे मी. एमिटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सर्किट. ज्या सर्किटमधलं तुम्हाला करंट मोजायचा आहे तिथं तुम्हाला ते सिरीजमध्ये जोडलं पाहिजे. आणि हा जो व्होल्टमीटर आहे तो मात्र कसा जोडतात, इट इज ऑलवेज कनेक्टेड पॅरलल.
parallel. This voltmeter is connected in parallel to the circuit. आता हा जो ॲमीटर आहे, हा ॲमीटर म्हणजेच काय आहे? इट इज मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टन्स. मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टन्स. आणि हा जो व्होल्टमीटर आहे तो काय आहे? इट इज मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर हॅव्हिंग व्हेरी हाय रेजिस्टन्स. एकदम जास्त रेजिस्टन्स असतो या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. मग आयडियल व्होल्टमीटर आणि आयडियल ॲमीटरचे तुम्हाला मी रेजिस्टन्स सांगितले होते. आयडियल रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज 0. आयडियल रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज 0. आणि इथं आपण म्हणूया आयडियल रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज आयडियल रेजिस्टन्स इज इन्फानाइट किंवा इन्फिनिटी. त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर तुम्ही काढू शकता. त्याला RA म्हणा. RA इक्वल टू, हे कसं काढलं बघा, RA इक्वल टू, तर इथं सर्किट लक्षात ठेवलं तर ते मागच्या वेळचं सर्किट बघा कसं आहे ते काढूया आपण. हा असं आहे, हा G आहे आणि याला काय नाव दिलंय मागच्या वेळी? हाय S आहे आणि हा G आहे. मग याचा रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RA असं म्हणलं तर काय होईल बघा? दोन रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये जोडलेत. मग R1 R2 ज्यावेळी आपण पॅरलल मध्ये जोडतो त्यावेळी त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RS पॅरलल आहे RP इक्वल टू काय येतं असं आहे बघा, 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. म्हणजेच हे जर सोडवलं तुम्ही तर काय येतं R2 प्लस R1 डिवाइड बाय R1 R2 येतं. आणि ते उलट केलं म्हणजे RP इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. RP इक्वल टू काय येणार? R1 R2. हे सगळं तुम्हाला 10वी मध्ये झालं असेल. R1 प्लस R2. RP इक्वल टू R1 R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. म्हणजे इथं आता ॲमीटरचा रेजिस्टन्स काढायचा आहे आणि R1 R2 च्या ऐवजी काय आहे? S आणि G आहे. म्हणजे इथं S इंटू G डिवायडेड बाय S प्लस G. दिस इज द रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर. आणि हा जर मगाच्या इक्वेशन प्रमाणे जर तुम्ही घातलं याचं तर हा किती येतो? G/N. कारण मगाशी N इक्वल टू तुम्ही घेतलंय. हा N म्हणजे त्याची रेंज ऑफ झाली बघा. हे असं I इज इक्वल टू NIG असं जर केलं तर N म्हणजे रेंज जी वाढवायची किती, N इक्वल टू I/IG येतं. आणि हे जर तुम्ही इथं घातलं तर याची RA इक्वल टू काय येतं? G/N. सिमिलरली RV रेजिस्टन्स ऑफ, म्हणजे इथं आपण हे RA इक्वल टू काय येलं? S इंटू G/S प्लस G बरोबर काय आलं? G/N. अँड द रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर, त्याला RV जर म्हणलं तर रेजिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर सोपं आहे काढायचं. व्होल्टमीटरमध्ये काय आहे? दोन्ही सिरीजमध्ये जोडलेत, त्यामुळं G रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि X हा रेजिस्टन्स जो तुम्ही सिरीजमध्ये जोडलाय तो आहे. म्हणजे काय येईल? RV इक्वल टू X प्लस G किंवा G प्लस X. आणि इथं सुद्धा तुम्ही काय करू शकता ते N इंटू G. RV equal to N into G. These are the differentiation point between ammeter and voltmeter. आता पुढचा पॉइंट आहे, यातला शेवटचा पॉइंट तुमचा राहिलेला आहे
and it is thermoelectric effect. It is thermoelectric effect. हा जो थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट आहे तो सीबेक नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढला आणि म्हणून या इफेक्टला दुसरं नाव आहे सीबेक इफेक्ट. आता काय बघा थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट किंवा सीबेक इफेक्ट, तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी आपण थर्मोइलेक्ट्रिसिटी असं तुमच्या ह्याच्यात नाव दिले बघा, की ज्यावेळी आपण एखादा रेजिस्टन्स मधनं करंट पाठवतो, समजा आपण असा हा रेजिस्टन्स घेतला आणि इथं बॅटरी जोडली, ही जी बॅटरी आहे ती करंट सेंड करणार असा आय, आणि हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स ओव्हरकम करून हा करंट पुढे जातो आणि त्यामुळं या रेजिस्टन्स मध्ये हीट निर्माण होते. म्हणजेच हीट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटमुळं हीट निर्माण झाली. म्हणजेच इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. मग याचा रिव्हर्स म्हणजे वेदर द थर्मल एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, म्हणजे उलट याचं होतं का, याचा अभ्यास कोणी केला, सीबेक नावाच्या शास्त्रज्ञाने केला. आणि यात काय केलं बघा, त्यांनी वेगवेगळे दोन मेटल्स एकत्र जोडले, त्यानं म्हणजे दोन वायर्स एकत्र जोडल्या. ही एक वायर घेतली समजा तुम्ही आणि दुसरी एक वायर घेतली आपण अशी, आणि असा हा त्यांचा जंक्शन तयार झाला. आणि ह्या जंक्शनला म्हणजे दोन ठिकाणी असं एकत्र इथंच नाही तर आपण असं म्हणूया, ही एक वायर इकडून इकडून अशी त्याने आकृती काढूया आपण ती पाहिजे तर. इथं ही बिस्मथ आहे, हा अँटीमनी, हा पण अँटीमनी आणि हा मधला बिस्मथ. अशा ह्या वायरी आपण एकत्र जोडल्या आणि इथं मध्ये गॅल्व्हॅन मीटर ठेवला. गॅल्व्हॅन मीटर कशासाठी वापरतात, तर सर्किटमध्ये करंट वाहतो का नाही हे बघण्यासाठी. इथं आपण असे हे दोन जंक्शन्स तयार झाले बघा, हा अँटीमनी म्हणजे एसबी आणि बिस्मथ. तर हे जे दोन जंक्शन्स आहेत हे दोन जंक्शन्स दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला ठेवायचे. ही आकृती तुम्ही पुस्तकातली बघा. इथं आपण या जंक्शनला हीट करूया आणि इकडच्या जंक्शनला काय करा, आईस मध्ये ठेवा म्हणजे बर्फात ठेवा. म्हणजे इकडचं जे हीट करण्यासाठी वापरलं ते जास्त काहीतरी आपण ऑइल बाथ वगैरे वापरलं तर जास्त टेम्परेचर असणार आहे, आणि इकडचा आईस म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड. तर असं ज्यावेळी आपण हे दोन डिसिमिलर मेटल्स हे एकत्र ठेवतो आणि त्यांना दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला ठेवतो त्यावेळी यातनं करंट वाहतो असं दाखवलं या सीबेकनं. आणि हा जो करंट आहे तो करंट कसा आहे ते सुद्धा सांगितलं त्यानं. ABC यात फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ABC म्हणजे काय, द करंट फ्लोज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ ॲट कोल्ड जंक्शन. ABCचा अर्थ काय, करंट फ्लोज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ ॲट कोल्ड जंक्शन. कोल्ड जंक्शन इथं आहे बघा, म्हणजे करंट फ्लोज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ ॲट कोल्ड जंक्शन. हा कोल्ड जंक्शन झाला आणि हा हॉट जंक्शन. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट याला काय म्हणायचं, सीबेक इफेक्ट. मग यातलं बाकीचं
थर्मो EMF जो डेव्हलप होतो त्याचंच पण इक्वेशन त्यानं काढलंय आणि ते आहे इक्वल टू अल्फा टी प्लस 1/2 बीटा टी स्क्वेअर. अल्फा आणि बीटा यातले जे आहेत ते थर्मो इलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहेत आणि टी म्हणजे त्यातलं 0 डिग्री सेंटीग्रेड आणि टी म्हणजे हॉट जंक्शनचा म्हणजे दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो टी आहे. हॉट जंक्शन इज ॲट टी डिग्री सेंटीग्रेड आणि कोल्ड जंक्शन इज ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. असं जर ठेवलं असेल तर जेव्हा EMF इंड्यूस होतो तो किती असतो अल्फा टी प्लस 1/2 बीटा टी स्क्वेअर. हे इक्वेशन कसं आलं याचं डेरिवेशन वगैरे आपल्याला काय नाही, फक्त इक्वेशन आपलं लक्षात ठेवा. म्हणजे सीबेक इफेक्टचा अर्थ काय तर इफ टू डिसिमिलर मेटल्स किंवा डिफरंट मेटल्स are joined to form a closed circuit and these junctions are kept at two different temperatures, EMF is produced and current flows through the metals. आणि या इफेक्टला म्हणायचं thermoelectric effect or Seebeck effect and the EMF produced is called thermo EMF. आणि यात आपण लक्षात काय ठेवूया की दिस करंट फ्लोज फ्रॉम अँटीमनी टू बिस्मथ ॲट कोल्ड जंक्शन. दुसरं एक जंक्शन त्यात दिलंय पुस्तकात ते तुम्ही बघा बरं. आणि इथं आपला हा चॅप्टर संपला. यातले प्रॉब्लेम्स बऱ्याच मुलांनी मला सोडवून पाठवलेत आणि बाकीच्या मुलांनी पण सोडवा. प्रॉब्लेम्स किती आहे आणि काय शंका असेल तर मला तुम्ही काय करू शकता वैयक्तिक विचारू शकता.